नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओवर तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, 10 तारखेला होणार आहे खासदार केसरी। 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक असणार आहे मित्रांनो। बक्षिसांचे स्वरूप तुमच्या समोर आहे आणि या स्पर्धेमध्ये मात्र सर्व टॉपचे नंदी आपल्याला बघायला मिळतील। म्हणजे बकासूर झाला, लखन, सर्जा, बब्या, मथुर, महिब्या आणि महिब्या मात्र मागच्या मैदानामध्ये बघितला आपण। आणि मित्रांनो, ज्याच्या नावाची सध्या चर्चा चालू आहे असा घोटचा सर्जा आणि द्वारलीचा हरण्या यांचा पैरा मात्र जुळून येऊ शकतो मित्रांनो। कारण मागच्या मैदानामध्ये आपण बघितलं असेल की घोटचा सर्जा आणि द्वारलीचा हरण्या हे दोन्ही बैल गुलालात होती आणि घोटचा सर्जा मात्र बकासूर बैलाबरोबर आणि द्वारलीचा हरण्या मात्र पिस्टन बैलाबरोबर आपल्याला बघायला मिळाला आणि दोन्ही बैल गुलालात होती आणि यांचा पैरा सुद्धा जुळून येऊ शकतो। मागच्या काही कारणास्तव यांचा पैरा कॅन्सल झालेला मित्रांनो आणि आता मात्र 10 तारखेला खासदार केसरी या मैदानामध्ये सर्जा आणि द्वारलीचा हरण्या यांचा पैरा आपल्याला बघायला मिळेल। आणि सध्या दोन्ही बैल फुल फॉर्ममध्ये आहेत आणि दोन्ही बैल नंबरात आहेत मित्रांनो आणि आपल्याला समजेल 10 तारखेला काय होते। आणि मित्रांनो, सध्या ज्याला कमबॅकची खूप गरज आहे असा सातारा एक्सप्रेस बलमा आणि मित्रांनो त्याच्याबरोबर असणार अर्जुन आणि यांचा जोड मात्र आपण बघितला होता मित्रांनो। बिनजोडची पार्टी होती मागे, तेव्हा हे दोन्ही बैल एकाच मैदानात आपल्याला दिसली होती आणि दोघांचा पैरा जुळून आलेला। आणि आत्ता सध्या 10 तारखेला बलमाला कमबॅकची गरज आहे आणि त्याला अर्जुन कमबॅक करून देऊ शकतो। कारण मित्रांनो, अर्जुनसुद्धा फॉर्ममध्ये आहे सध्या आणि आपल्याला हा पैरा 10 तारखेला बघायला मिळेल। आणि सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेला पिस्टन 22-11 मित्रांनो जाईल त्या मैदानात नंबरमध्ये आहे पिस्टन आणि त्याला जोड असणार गजा 4x4। मात्र गजाने सुद्धा 14-15 मैदानात गुलाल मिळवला मित्रांनो आणि पिस्टनचं प्रत्येक मैदानात गुलाल आहे। हा पैरा आपल्याला बघायला मिळू शकतो कारण पिस्टनचा वेगसुद्धा खूप वाढला आहे मित्रांनो आणि गजासुद्धा मैदानात आहेच म्हणजे आहेच फायनलमध्ये। आपल्याला हा पैरा 100% बघायला मिळेल आणि आपल्याला समजेल का वेगाचा शेवट काय असतं। आणि मित्रांनो, वेगाचा शेवट नाव घेतलं आणि वेगाचा शेवट म्हणजे सर्जा स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा मित्रांनो आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या सध्या मात्र अपराजित जोडी ज्यांना म्हणून ओळखलं जातं। सर्जा आणि बब्या एक टायमाला बब्याला कोण पायऱ्या देत नव्हता मित्रांनो आणि त्याच्याकडे आता पायऱ्यासाठी फोन येतात की मला पायऱ्या द्या, मला पायऱ्या द्या। आणि मित्रांनो, हा जोड सध्या तरी मात्र आपल्याला बघायला मिळेल। जोपर्यंत हा जोड पराभव होत नाही मित्रांनो तोपर्यंत हा जोड आपल्याला बघायला मिळू शकतो माझ्या अंदाजाने। आणि तुम्ही मागच्या मैदानात बघितलं असेल बकासूर वर्सेस सर्जा झालेली, त्यामध्ये सुद्धा हा जोड 1 नंबरचा पारितोषिक मिळवला मित्रांनो याने। आणि मित्रांनो, तुमचं मत काय आहे सर्जा आणि बब्या या संदर्भात मला कमेंटमध्ये सांगा। हाच पैरा असणार की पैरा चेंज असणार? पुढील पैरा संभावित असू शकतो मित्रांनो 81-81 रायफल आणि वादल मित्रांनो। मोरगाव केसरीमध्ये ज्यांनी फायनलला गुलालाचा मानकरी झाला असा हा पैरा आहे मित्रांनो। 81-81 रायफल म्हणजे की पब्लिकचं भिताड मित्रांनो आणि वादलचा स्पीडसुद्धा सुरेख आहे मित्रांनो। जाईल त्या मैदानामध्ये गुलालामध्ये असतात मात्र हे नंदी आणि मोरगाव केसरीमध्ये फायनलमध्ये राहिलेले नंदी आहेत मित्रांनो आणि आपल्याला हा पैरा खासदार केसरीमध्ये बघायला मिळू शकतो। आणि मित्रांनो, ज्याच्या नावाचा सध्या गाजावाजा आहे असा हिंद केसरी राजा आपल्याला मात्र कॉकटेल म्हणजे सुंदर या बैलाबरोबर पालताना बघू शकतो मित्रांनो आपण। कारण या दोन्ही नंदींनी मागे खूप असे नंबर मारलेत, खूप असे फायनल मारलेत मित्रांनो, म्हणून हा पैरा संभावित असू शकतो। परंतु घडणिकीचा राजा याच्या पायाला मात्र दुखापत झाली मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच असेल। तरी मित्रांनो, मागील मैदानात त्यांनी फायनलला 1 नंबरचा पारितोषिक पटकावलं मित्रांनो। आणि 10 तारखेला जर हिंदकेसरी राजा हा बैल नसला तर त्याच्याऐवजी भुंगा, मुंबई किंग भुंगा आणि कॉकटेल ह्यो पैरा आपल्याला बघू शकतो मित्रांनो। कारण राजाच्या पायाला लागले मित्रांनो, तो मैदानात येईल नाही हे सांगू शकत नाही आपण। आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर हा बैल आपल्याला मात्र आतिश पाटील सुंदर या बैलाबरोबर पळताना बघायला मिळू शकतो। कारण मित्रांनो, हा पैरा खूप दिवस झाले पेंडिंगला आहे मित्रांनो आणि बकासूरचा पैरा हा आपल्याला कधी शेवटच्या दिवशी समजतो मित्रांनो। आणि आता आपल्याला 10 तारखेला खासदार केसरी ह्या मैदानामध्ये बकासूर दशम हिंद केसरी बकासूर आणि त्याच्याबरोबर असू शकतो चिंचवाड्याचा सुंदर मित्रांनो।
आणि यांचासुद्धा स्पीड सुरेख लागेल मित्रांनो. मागच्या मैदानामध्ये बकासूरने घोटचा सर्जा या बैलाबरोबर 1 नंबरचं पारितोषिक मिळवलं मित्रांनो आणि सर्वांची मनं जिंकून घेतली. आणि या मैदानामध्ये सुद्धा सर्वांची मनं जिंकणार आपला दशम हिंदकेसरी बकासूर आणि हिंदकेसरी तेजा आणि हिंदकेसरी लखन ही जोडी मात्र आपल्याला खासदार केसरी या मैदानात बघायला मिळू शकते. कारण ही जोडी मात्र आपल्याला मागील काही मैदानामध्ये दिसलेली मित्रांनो आणि तेव्हा त्यांनी 1 नंबरचं पारितोषिक मिळून आपला दरारा कायम ठेवलेला मित्रांनो. मग सध्या तरी बॅकफुटला आहेत मित्रांनो हे दोन्ही नंदी. त्यांना टॉपच्या पैराची गरज आहे आणि हा पैरा जुळून मला तर वाटतं 1 नंबरचं पारितोषिक हे दोन्ही बैल मिळू शकतात. आणि मित्रांनो बिंदोडचा बादशाह मथुर आपल्याला लक्ष्मणराव या बैलाबरोबर पळताना बघायला मिळू शकतो मित्रांनो. कारण मागील मैदानामध्ये आपण बघितलं असेल भावाभावांच्या लढत झाली मित्रांनो. म्हणजे स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा आणि मथुर यांच्यामध्ये सेमीफायनलमध्ये लढत झाली मित्रांनो. आणि तेव्हा मथुरचा पायरा शेट्टी होता आणि मात्र पब्लिकला गाडी असल्यामुळे मथुरला पराभव मिळाला मित्रांनो. परंतु सर्जा यांनी 1 नंबरचा पारितोषिक पटकावला. आणि मित्रांनो मागील आझाद केसरीमध्ये आपण बघितलं असेल लक्ष्मणराव यांनी सुद्धा फायनलमध्ये जाऊन गुलालाचा मानकरी झाला मित्रांनो. म्हणजे लक्ष्मणराव याचासुद्धा स्पीड आला आहे मित्रांनो. आणि बिंदोडचा बादशाह मथुर आणि लक्ष्मणराव आपल्याला खासदार केसरी 2024 या मैदानात पैरा संभावित आहे मित्रांनो. आपण हे दोन्ही नंदी एकाच पैऱ्यामध्ये बघू शकतो. आणि मित्रांनो पुढे संभावित पैरा असू शकतो हिंदकेसरी साई 8500 म्हणजे स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा साई आणि डबल हिंदकेसरी स्वामी 4511 यांचा पैरा मात्र जुळून येऊ शकतो मित्रांनो. कारण आपण बघितलं असेल माळशिरस मैदानामध्ये माळशिरस हिंदकेसरी 2024 यांनी फायनल व गुलालाचे मानकरी दोन्ही नंदी झाले. आणि मित्रांनो आतासुद्धा चर्चा आहे की हाच पैरा आपल्याला बघायला मिळू शकतो खासदार केसरी 2024मध्ये. आणि मित्रांनो मागील मैदानात आपण बघितलं असेल की मैब्याने मात्र 2 नंबरचं पारितोषिक मिळवलं मित्रांनो आणि गुलालाचा मानकरी झाला. मैब्या आपल्याला खूप दिवसांनी मैदानात दिसला मित्रांनो आणि 2 नंबरचं पारितोषिक पटकवलं आणि सिद्ध करून दाखवलं की वाघ अजून संपलेला नाही. कारण या वाघाने खूप असे मैदानं गाजवलेत मित्रांनो. आणि भारत आणि मैब्या यांचा स्पीड आपल्याला सांगायची गरज नाही. सर्व टॉपच्या जोडीनं हरून बसले ते 2 नंदी. आणि मैब्याने मात्र कमबॅक केला आहे मित्रांनो. आणि आपल्याला खासदार केसरी 2024ला मैब्या 100% दिसणार. आणि मैब्याचा पैरा कोण असणार हे मला अजून समजलं नाही. पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की मैब्याचा संभावित पैरा कोण असू शकतो आणि खासदार केसरी 2024ला मैब्या गुलालात राहणार की नाही. आणि तुम्हाला आपल्या अशा व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि तुम्हाला अशा व्हिडिओ अजून पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.